सगळ्यांना नमस्कार। एवढ्या पावसामध्ये पण आपण आलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार। एक मन आहे हिंदीमध्ये, लातो के भूत बातों से नहीं मानते। या भाजपच्या केंद्रातल्या आणि राज्य सरकारची परिस्थिती अशीच आहे। जेनजी बाहेर येऊन त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, त्या काही फक्त नीट परीक्षेसाठी नव्हत्या, अनेक अन्याय जे साठलेले आहे त्याचा तो परिपाक होता आणि ते संपला आहे असं जर कोणी समजत असेल आणि तसं समजून जर वागत असेल तर त्याची फार मोठी किंमत जी आहे येणाऱ्या काळामध्ये भोगावी लागू शकते, हे विसरू नये। आणि असं असतानाही अभी मारा तो मारा, बाद में मार के देख, अशी या सरकारची मानसिकता जी आहे ती स्पष्टपणे पुढे आलेली आहे। या सरकारने नुकताच एक GR काढला। आपल्याला कल्पना असेल की महाराष्ट्राच्या एकट्या पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जर आपण विचार केला तर MPSC आणि तत्सम परीक्षांची तयारी करणारे 32 लाख विद्यार्थी आहे। एक आंदोलन मी स्वतः केलेलं होतं सिलेबसच्या संदर्भामध्ये, आपण पाहिलं असेल। सांगण्याचं तात्पर्य हे की या पोरांनी अभ्यास करायचा की आपल्या हक्कांसाठी आणि परीक्षा योग्य पद्धतीने झाली पाहिजे, त्यांना योग्य न्याय मिळाला पाहिजे, योग्य जागा निघाल्या पाहिजे, ह्याच्यासाठी आंदोलन करत बसायचं की अभ्यास करायचा, हा प्रश्न निर्माण झालेला आहे। कारण की असे सातत्यानं अशा पद्धतीचे सरकार निर्णय घेत आहे की ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांना लायब्ररीमध्ये अभ्यासिकेमध्ये कमी आणि अभ्यासिकेच्या बाहेर रस्त्यावर बसावं लागत आहे। आणि मग एक टीका सुरू होते की हे विद्यार्थी आहेत का, हे तर गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत, अँटी सोशल एलिमेंट याच्यामध्ये आलेले आहेत, विद्यार्थी कधी रस्त्यावर असतो का, तो तर अभ्यासिकेमध्ये असला पाहिजे। अहो पण रस्त्यावर आणतं कोण? तर मी तुम्हाला आता GR सांगतो। हा एक GR आहे महाराष्ट्र सरकारचा, महसूल विभागाचा, 20 जुलै 2026। ज्या दिवशी देशातल्या विद्यार्थ्यांना क्रूरपणे, अमानुषपणे देशभरात मारल्या गेलं, जनावरालाही असं मारत नाही आपण, त्याच्यापेक्षा वाईट पद्धतीनं मारल्या गेलं, त्याच्यानंतर सुद्धा त्याच दिवशी हा एक GR निघतो आणि हा GR सांगतो की याच्या पुढे ज्या जागा निघतात MPSCतनं, ज्या प्रत्येक शेतकऱ्याला, प्रत्येक गरीबाला, प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबाला त्याला असं वाटतं की माझा मुलगा उपजिल्हाधिकारी झाला पाहिजे, माझा मुलगा तहसीलदार झाला पाहिजे, नायब तहसीलदार झाला पाहिजे, जिल्हा निबंधक झाला पाहिजे, असं ज्यांना ज्यांना वाटतं, ही जी महत्त्वाची पदं आहेत, ज्यांनी समाजामध्ये मान, प्रतिष्ठा, सेवा करण्याची, सरकारमध्ये मोठ्या पदावर जाण्याची जी संधी आहे ती हिरावून घेण्याचं काम केलं। मी तर आपल्याला महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये सांगतो की पहिले असं होतं की 100 जागा जर असेल तर 66 जागा ह्या सरळ भरतीने होत होत्या, म्हणजे सरळ MPSCच्या परीक्षांमधून होत होत्या। 33 जागा, 33 ते 34 जागा ज्या आहेत, म्हणजे तेवढे 33% ह्या जागा ज्या आहेत त्या पदोन्नतीने भरल्या जायच्या। म्हणजे जे पहिल्यापासून सरकारमध्ये आहे त्यातले 33% लोक जे आहेत ते पदोन्नतीनं तहसीलदार, नायब तहसीलदार, उपजिल्हाधिकारी या पदावर जायचे आणि 66% जे आहे ते सरळ परीक्षेने जात होते। आता ह्या GR मध्ये पहा, मुलं रडतात आहे, मायबाप आपल्या जमिनी विकून, आपले दागदागिने विकून, कर्ज करून पोरांना MPSCची तयारी करायला ठेवतात आहे। आणि हे सरकार, तर या सरकारने 80%, 60 ते 40% अशा जागा डायरेक्ट भरण्याचं ठरवलं आहे। अपर जिल्हाधिकाऱ्याला सोडून द्या, ते प्रमोशनचंच पद आहे, पण उपजिल्हाधिकारी गट स्वप्न असतं पोरांचं, प्रत्येकालाच वाटतं की मी उपजिल्हाधिकारी झालो पाहिजे। तहसीलदार, नायब तहसीलदार गट ब राजपत्रित, याच्यामध्ये आता डेप्युटी कलेक्टरच्या जागा ह्या पदोन्नतीनं 60% भरल्या जातील, 40% डायरेक्ट, रेशो उलटा। त्यानंतर तहसीलदार 60% पदोन्नतीनं, 40% डायरेक्ट। नायब तहसीलदार एंट्री पॉईंट आहे हा राजपत्रित अधिकाऱ्यांचा, याच्यामध्ये 80% पदोन्नतीने आणि 20% जे आहे ते सरळ भरतीने। कोणत्या प्रेरणेने मुलांनी अभ्यास करावा? इतके वर्ष ज्यांनी MPSCच्या तयारीत कधीतरी स्वप्न पाहिलं की जागा चांगल्या निघतील, आपण आपला अभ्यास केलेला आहे, आपण परीक्षा पास होऊ, उपजिल्हाधिकारी होऊ, तहसीलदार होऊ, नायब तहसीलदार होऊ, काही नाही।
आणि या डिपार्टमेंटचे मंत्री कोण आहे? ज्यांना मुख्यमंत्री व्हायचे स्वप्न पडतात, जे मुख्यमंत्री होणार आहे म्हणतात, चंद्रशेखर बावनकुळेजी. त्यांचं ट्विट पाहिजे. त्यांचं एक ट्विट आहे, ते काय म्हणतात? नोंदणी व मुद्रांक विभागातील रिक्त पदे भरण्याच्या दिशेने शासनाच्या महसूल विभागाच्या वतीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. विभागातील कार्यक्षमता वाढवण्यासाठी एकूण 160 अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहे. नोंदणी व मुद्रांक विभागाच्या इतिहासात एकाच वेळी 160 अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याची ही पहिलीच वेळ असून पदोन्नतीमुळे रिक्त झालेली पदेही तातडीने भरण्याचे निर्देश देण्यात आले आहे. मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस जी यांच्या मार्गदर्शनात घेतलेल्या या निर्णयामुळे विभाग अधिक सक्षम होऊन नागरिकांना अधिक वेगवान आणि प्रभावी सेवा उपलब्ध होण्यास. किती जागा काढतात हे लोक? हे सांगतात की डायरेक्ट पदोन्नतीने 160 जागा करून टाकल्या. या कोणत्या माहिती आपल्याला? DDR, सब रजिस्ट्रार, हे क्लास 1 क्लास 2च्या. DDR ही फार मोठं पद आहे. एक जॉईंट रजिस्ट्रार असतं, DDR आणि खालती अजून एक पद असतं. तर हे डायरेक्ट तुम्ही जर पदोन्नतीने भरणार असाल तर याच्यामध्ये दुसरी मेख अजून आहे, पदोन्नतीमध्ये आरक्षण नसतं. एंट्री पॉईंटला तुम्हाला एकदा मिळालं की पुढे सेवेप्रमाणे. म्हणजे तुम्ही एंट्री पॉईंटला अडवणार आणि पदोन्नतीमध्ये आपल्या लोकांना कशी पदोन्नती देता येईल याचा जो घाट घातलेला आहे ना, म्हणजे क्लरिकलपासून घातलेला RSSचा BJPचा माणूस हा लवकर उपजिल्हाधिकारी होईल आणि हुशार विद्यार्थी जे अभ्यास करणार आहेत त्यांची संधीच नाकारल्या जाईल. अशा पद्धतीचं षडयंत्र हे बावनकुळे स्वतः सांगतात की मार्गदर्शनाखाली देवेंद्र फडणवीसांच्या. आता आम्हाला देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारायचा आहे की एवढे विद्यार्थी अभ्यास करत असताना हा जो रेशो होता 66-33चा, हा 60-40 60-40 आणि 80-20 करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? बावनकुळे साहेब. हे काय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात झाले आहे का? पोरांनी अभ्यास सोडून आता दरड हातात घेतले पाहिजे का? हा धंदा केला पाहिजे का रस्त्यावर उभं राहून की आम्हाला आमच्या न्यायाच्या जागा द्या? कशासाठी पोरांनी सरकारकडून अपेक्षा ठेवायच्या? का म्हणून ठेवायच्या? OBCचे, दलित वर्गातले, आदिवासी विभागातले, महिला यांच्या आरक्षणावर तुम्ही गाज आणता तशा पद्धतीनं. अनेक ठिकाणी माझ्याकडे प्रूफ आहे. मेडिकलमध्ये, आयुर्वेदिक कॉलेजेसमध्ये सरळ भरतीच्या जागा या DPCमध्ये टाकल्या जातात, डिपार्टमेंटल प्रमोशन कमिटीमध्ये, आणि तिथून आरक्षण काढून अनारक्षित पद्धतीनं प्रमोशन जे आहे ते देण्याचे प्रकारसुद्धा झालेले आहेत. त्या संदर्भात लक्षवेधी जी आहे ते आमचे हेमंत ओगले जे आमचे आमदार आहेत त्यांनी लावलेलं आहे, पण अजून ती लक्षवेधी लागत नाही. 1 वर्ष झालेलं आहे. हा एक दुसरा GR आहे उच्च तंत्र शिक्षण विभागाचा. मग तुम्ही सरळ भरती जर करत नसाल तर साधारण कॅटेगरीचा, जनरल कॅटेगरीचा मेला, OBC SC ST मेला, कारण की त्याला संधीच नाही आहे. तुम्ही दरवाजेच बंद करतात तरुणांचे सेवेमध्ये येण्याचे. आणि तुम्ही पदोन्नती केल्याने शासनाचा विभाग जो आहे तो कार्यक्षम होतो आणि नवीन ब्लड ज्याला आपण 22व्या वर्षी 21व्या वर्षी IAS म्हणून IPS म्हणून घेतो, डेप्टी कलेक्टर, तहसीलदार, DYSP म्हणून घेतो, ते कार्यक्षम राहत नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे का? सरळ सरळ हे SC ST OBCच्या विरोधातलं षडयंत्र आहे. आणि सर्वसाधारण गटातल्या विद्यार्थ्याला असं वाटत असेल की त्याला याच्यात काही हानी नाही आहे, जागाच निघणार नाही आहे, तर त्यालासुद्धा याच्यामध्ये हानी आहे. आम्ही याचा निषेध करतो. हा GR जो आहे हा तुम्ही परत घ्या. रिक्त जागा असेल तर तुम्ही 2 वेळा परीक्षा घ्या. विद्यार्थी आहेत ना, टॅलेंट पडलेला आहे, भरभरून पडलेला आहे. या आंदोलनामध्ये जी क्रिएटिव्हिटी पोरांनी दाखवली, पाऊस सारा गाराचा, तुमचा मोदी 12चा, क्रिएटिव्हिटी आहे ही. एवढे विद्यार्थी रस्त्यावर आले, एवढी आग लागलेली आहे, तुम्ही राखेवर बसलेला आहात आणि तरीसुद्धा तुम्हाला हे सगळं सुचतं. म्हणजे तुम्ही गडबड घोटाळे करून SIR करून निवडून येता, याच्यातून तुम्हाला हा कॉन्फिडन्स येतो का? हे सुद्धा प्रश्न निर्माण होत आहेत. आमची विनंती आहे, हा राजकारणाचा विषय नाही, हा या महाराष्ट्रातल्या तरुण विद्यार्थ्यांचा
तरुणांचा, जेन झीचा, जेन अल्फा पुन्हा उद्या येईल त्याच्यात, यांच्या आयुष्याचा, यांच्या करिअरचा, यांच्या स्वप्नांचा प्रश्न आहे. माझी देवेंद्र फडणवीसांना विनंती आहे, या सरकारला विनंती, आता विनंती करतो आहे, हा GR त्वरित मागे घ्या. हे सगळे प्रमोशन थांबवा. गरज पडली 2 परीक्षा घ्या. पोरं तयार आहेत, दिवसरात्र अभ्यास सुरूच आहे. 2 परीक्षा घ्या. एका परीक्षेत मेगा भरती करा. तुम्ही करणार होते ना 75,000ची मेगा भरती, 72,000ची मेगा भरती, नुसत्या हवाच दिल्या, केलं काही नाही. 2 वेळा भरती घ्या ना, हरकत काय, अडचण काय आहे? विद्यार्थी खुश होतील. आणि परीक्षा लीक विरहित करा, नाहीतर मग असंतोषाला तोंड द्यायला तयार राहा. काँग्रेस हे ऐकणार नाही. काँग्रेस याच्या संदर्भात कडक जे काही स्टेप उचलायचे असेल ते 100% उचलेल. आता विनंती आहे, याच्यानंतर सरळ कारवाई होईल. तुमचे प्रश्न. त्यांनी पाहिलं आहे 2023 साली त्यांनी अचानक सिलेबस आणला होता UPSCचा MPSCला, तेव्हा त्यांनी पाहिलं आहे काय आहे. चिडवू नका विद्यार्थ्यांना. आणि चिडवल्यामुळं काय झालं हे आता पाहिलं ना आपण. 34 दिवस पोरं बसून होते. काय तरुणांच्या आयुष्याची, त्यांच्या करिअरची, त्यांच्या स्वप्नांचा काही विचार आहे की नाही या सरकारला? कुठे एरंट्याच्या बिल्डिंगमध्ये? नाही, तुम्ही करा ना, तुम्ही समुद्राच्या मधात बांधा, काचेचं बांधा, सोन्याचं सिंहासन ठेवा. या पोरांचं तर काही करा. तुम्हाला कोण अडवतं? हेलिकॉप्टरने जा ना ऑफिसमध्ये, टेरेसवर हेलिपॅड बनवा. ट्रॅफिकची अडचण नाही होणार तुम्हाला. प्रत्येक मंत्रालयाला एक हेलिकॉप्टर द्या. पण पोरांचं तर काही करा. हे असले GR काढून तुम्ही लोकांना काय देशोधडी लावणार? कुटुंबाच्या कुटुंब बरबाद करणार. नाही, मला असं वाटतं की घाबरलं तर आहेच, पण यांना संवेदनशीलता नावाची गोष्ट नाही आहे. ज्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही कायदा आणला त्या कायद्यात काहीच नाही आहे. 2 वर्षाचं 5 वर्ष, 1 करोडचं 10 करोड. पण पेपर लीक थांबवण्यासाठी त्या कायद्यात मला काही नाही. फास्ट ट्रॅक कोर्टच्या संदर्भामध्ये प्रत्येक राज्यामध्ये एक कोर्ट असावं. त्या कोर्टामध्ये ऑलरेडी केसेस पडल्या आहे. 2 लाखाच्या आसपास केसेस पडलेल्या आहे फास्ट ट्रॅकमध्ये. आणि त्याच्याहूनही असंवेदनशीलचा कळस की नीटच्या संदर्भात पहिली फास्ट ट्रॅक कोर्टची सुनावणी होती, तिथे CBIचा वकीलच उपस्थित नाही. त्यामुळे हे निर्लज्ज, बेशरम प्रकारचे लोक आहेत. यांना काही देणं घेणं नाही विद्यार्थ्यांशी, आणि त्याच्यामुळे ते पार्लमेंटमध्ये नव्हते. कारण त्यांची सगळी पोलपट्टी जी आहे ते राहुल गांधी उघडणार, म्हणून राहुल गांधींना तिथे बोलू नाही देण्यात आलं. हे अगदी स्पष्ट आहे. नाही, त्यांनी राजस्थान आणि झारखंडचा दाखला दिलेला आहे. आमचं म्हणणंच हे आहे ना की तुमच्या विरुद्धच एवढा मोठा उठाव का झाला? का तुम्ही आणता त्या जोशीला तुम्ही NTA चेअरमन केला, जो व्यापमचा सूत्रधार, ज्याच्या कार्यकाळात व्यापमचा एवढा मोठा घोटाळा झाला, 100 पेक्षा जास्त लोकांची हत्या झाली. छत्तीसगड आणि मध्य प्रदेशचे ते पब्लिक सर्व्हिस कमिशनचे अध्यक्ष, त्यांच्या काळामध्ये सर्वात जास्त पेपरफूट झाली, तो NTA अध्यक्ष. तसंच राम मंदिरातल्या घोटाळ्याची चौकशी, चंपतराव हा चोर, त्या चोराची चौकशी करायला आणला विजय विश्वास पंत, महाचोर, हा IAS, SRTचा प्रमुख, आणि याच्यावर 420 आणि 455 गुन्हे दाखल. हा चौकशी करणार तिथल्या घोटाळ्याची. एक बजरंगलाल बागरा आणला, जो नाल्कोचा CMD, त्याच्यावर सेंट्रल व्हिजिलन्स कमिशननी क्लिअरन्स दिलं नाही, भ्रष्टाचाराचे आरोप आहे कोळशाच्या संदर्भातले. तो महासचिव अयोध्येतल्या राम मंदिराचा.
याने रामाला नाही सोडलं, हे विद्यार्थ्यांना काय सोडणार आहे? त्यामुळे कुठेही पेपरफुटी होत असेल तर त्यात कठोरमध्ये कठोर कारवाई केली पाहिजे आणि पेपर फुटलेच नाही पाहिजे अशा पद्धतीची व्यवस्था केली पाहिजे. म्हणून म्हटलं होतं का जसं UPSC आहे, जसं स्टाफ सिलेक्शन कमिशन आहे, जसं MPSC आहे, यांना संविधानिक दर्जा आहे. आपल्याला कल्पना आहे का NTA काय आहे? NTA हे एक NGO सारखं आहे, NGO सारखं. रजिस्ट्रेशन ऑफ सोसायटीज ॲक्ट 1960 मध्ये रजिस्टर्ड आहे ते काही संविधानिक बॉडी नाही, ती काही स्वायत्त बॉडी नाही, ती काही राष्ट्रपतीच्या ऑर्डर निघालेली नाही आहे. त्याच्यावर कंट्रोल जो आहे तो शिक्षण विभागाचा आहे. आणि हे किती 12 घोड्याचे आहेत, यांचे मंत्री, यांनी आणलेले अधिकारी, हे कसे सगळे भ्रष्ट आहेत आणि ही कशी व्यवस्था एकत्र येऊन या देशातले बहुजन जे आहे, या देशातलं गरीब टॅलेंट, मग ते सर्वसाधारण कॅटेगरीमधलं, जनरल कॅटेगरीमधलं असेल, त्याला प्रगतीपासून वंचित करायचं. आणि ही या देशामध्ये जे काही आहे, नॅचरल रिसोर्सेस असेल, चांगल्या नोकऱ्या असतील, चांगलं डॉक्टर इंजिनियरचे पदं असतील, हे मुठभर लोकांना मिळाले पाहिजे अशा पद्धतीचं हे षडयंत्र आहे. काही साधी सोपी गोष्ट नाही आहे की पेपर फुटले बुवा किंवा काही लोकांनी गुन्हा केला. हे संघटित गुन्हेगारी आहे ही BJPची, संघटित गुन्हेगारी. भाजपचे प्रवक्ते आहेत केशव उपाध्याय, ते तर थेट राहुल गांधींच्या भाषणानंतर राहुल गांधींवर टीका करतात की ते राहुल गांधी माफीचे किंग आहेत, म्हणजे सातत्याने ते माफी मागतात. एखादा राजकीय नेता हा राजकारणात आदर्श त्यांना BJPचे कोणी विचारतं का? कशाला त्यांच्यावर चर्चा करायची? त्यांना BJPतच कोणी विचारत नाही, आपण कशाला चर्चा करायची? अजित गोपछडे राज्यसभेचे खासदार आहेत, ते पण राहुल गांधींवर बोलतात की राहुल गांधींचा अभ्यास कमी आहे अशा पद्धतीने. तर त्यांना सांगून द्या ना, ते सूर्यावर थुकलं म्हणजे काय होतं? जर राहुल गांधींचा अभ्यास कमी आहे तर मग जेव्हा काही वकिलांच्या आणि काही विद्वान लोकांच्या कमिटीने आवाहन केलं होतं 2024च्या निवडणुकीच्या पहिले की दोन्ही नेत्यांची डिबेट समोर ठेवायची, हायली क्वालिफाईड एंटायर पॉलिटिकल सायन्सचे एकमेव पदवीधर नरेंद्र मोदी जे आहेत त्यांनी तर पाठ दाखवली, हिंमतच केली नाही त्यांनी राहुल गांधींच्या समोर यायची. आमचं तर आजही आव्हान आहे, कुणाचा किती अभ्यास आहे ना, एकदा राहुल गांधींच्या समोर नरेंद्र मोदींना तुम्ही घेऊन या, होऊन जाऊ द्या डिबेट.